हॅलो, नमस्कार. क्रिएटिव्ह पूजामध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात पहिलं मी तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते, की या आधी जो मी व्हिडिओ अपलोड केलेला त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद दिलात त्याबद्दल. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही लिलीची फ्लॉवर्स कशी करायची ते दाखवलं होतं. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्वंदीची फुलं कशी करायची ते सांगणार आहे. म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये मला जास्तीत जास्त कमेंट ह्या जास्वंदीच्या फुलांवरच होत्या. आता जास्वंदीच्या फुलांमध्ये ना 2 प्रकार दाखवणार आहे. आज जो मी प्रकार दाखवणार आहे ते पूर्वी मोठं दाखवणार आहे आणि दुसरा जो प्रकार दाखवणार आहे ती छोटी फुलं दाखवणार आहे. आणि अजून एका ताईंची कमेंट होती, की जास्वंदीच्या फुलांचा हार दाखवा म्हणून. तर आता सध्या माझ्याकडे आहे ना स्टॉक जास्त नाहीये त्यामुळे मी जास्वंदीचं पहिलं एक मोठं फुल आज दाखवते. आणि अजून काही मी पाईप क्लीनर ऑर्डर्स केले आहेत. ते आल्यानंतर मी तुम्हाला जास्वंदीच्या फुलाचा हार म्हणजेच कंठी कशी बनवायची ते नक्कीच दाखवेन. ओके. तर आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता आपण जास्वंदीचं फूल कसं करायचं एकदम सोप्या पद्धतीने बघूया. जास्वंदीचं फूल बनवण्यासाठी आपल्याला रेड कलरचा पाईप क्लीनर लागणार आहे. तुम्ही कोणत्याही कलरचं घेऊ शकतात, पण सध्या गणेश चतुर्थी येते त्यामुळे ट्रेंडिंग चालू आहे ते म्हणजे लाल कलरचं जास्वंदीचं फूल. ओके. तर एका पाकळीसाठी आपल्याला 4 पाईप क्लीनर लागतील. जास्वंदीचं फूल तयार करायचंय आपल्याला मोठं फूल. मग एका पाकळीसाठी आपल्याला 4 पाईप क्लीनर लागतील आणि इथे हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला ही पाकळी दाखवणार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. तर इथे मी 4 पाईप क्लीनर घेतले आहेत. त्यातले 2 पाईप क्लीनर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. असे मधोमध बरोबर 2 पाईप क्लीनर कट करून घ्यायचे आहेत. हा पण पाईप क्लीनर कट करून घेत. 2 कोणतेही पाईप क्लीनर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. मधोमध कट करायचे, फोल्ड करायचे. त्यानंतर हे 2 असे फोल्ड करायचे. हे कट करायचे नाहीयेत आपल्याला. फक्त मधोमध फोल्ड करून घेते. आता हे एकमेकांमध्ये असे घालायचे. त्यानंतर इथून एक ट्विस्ट घ्यायचा असा आणि हा इथे आणि हा इथे. हे बघा एक ट्विस्ट घेतला जसं मी कालच्या पाकळीला दाखवलेलं तसं आणि दोन्ही साईडनी हा या साईडला घेतला या साईडला घेतला म्हणजे असे 4 पाईप क्लीनर आपले आले आहेत. इथे 4 पाईप क्लीनर आल्यानंतर हे असं नीट सेट करून घ्या. आता इथे बघा हा हे महत्वाचं आहे. एक अंगठ्याचं अंतर असं ठेवा. ओके. म्हणजे अर्धा इंच वगैरे अंतर ठेवा आणि हा असा इथून फोल्ड करायचा. त्याचप्रमाणे सेम अंतरावर हा इथून फोल्ड करायचा. ओके. हे असे फोल्ड करून घेतले की आता हा जो पाईप आहे ना हा यामध्ये असा घालायचा आणि हा यामध्ये घालायचा. यामध्ये घातल्यानंतर हा असा इथे टर्न करून फिक्स करायचा. हा या साईडने पण हा बघा हा घातलाय. ह्यातला एक वायर पकडायची अशी टर्न करायची आणि इथे अशी फिक्स करायची. ओके. तर हे आपले झाले असे. आता हे सगळे जे आहेत ना ते पुन्हा एका लाईन मध्ये असे आणायचे. हा पण इथे असं आणायचं. सगळे एका लाईन मध्ये यायला पाहिजेत. आता पुन्हा हा एका लाईन मध्ये आल्यानंतर पुन्हा इथे जेवढं अंतर घेतलात ना तुम्ही वरती तेवढंच अंतर ह्याला घ्यायचं. पुन्हा हा असा इथून फोल्ड करायचा आणि या साईडने पण हा तेवढ्याच अंतरावर हा बघा असा फोल्ड करायचा आणि पुन्हा हा इथून एक पाईप इथे टाकायचा. पाईप टाकल्यानंतर एक एक फक्त ह्या साईडचा घ्यायचा आणि इथून असा टर्न करून पुन्हा इथे आणायचा त्याला. ओके. हे इकडे झालं. आता सेम या साईडने दाखवते.
टर्न करून घेतलाय मी. हे बघा सेम एक टर्न करायची, इथे घ्यायची. ओके. आता हे जेवढे पण आहेत ना, हे सगळे असे एकत्र करायचे पाईप. सगळे पाईप एकत्र करायचे, एका लाईन मध्ये यायला पाहिजे तशी बरोबर. जशी पाकळी घेतलात तसे एका लाईन मध्ये हे पाईप येऊ दे. आता हे ऍडजस्ट करून बरोबर एकत्र असं घ्यायचे. ह्या पाकळीला थोडा असा शेप द्यायचा. हे बघा. आणि एक ह्यातली जी दांडी आहे ती घेऊन ह्याला असं गोल फिरवायचं. ओके. ही दुसरी दांडी पण मी ह्याला फिरवून घेते आणि एकच अशी खाली ठेवते. हे ऍडजस्ट करून घ्यायचं नीट. आता ही जी पाकळी आहे ना, ऍडजस्ट करून घेतलात ना, ही थोडीशी अशी बेंड करायची. ओके. तर मी अजून एक पाकळी तुम्हाला दाखवते, थोडा अँगल चेंज करून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2 पाईप क्लीनर असे फोल्ड करून कट करून घ्यायचे आपण. 2च पाईप क्लीनर कट करायचे आहेत आणि हे बाकीचे जे 2 आहेत त्याला फक्त फोल्ड करून घ्यायचं. असं फोल्ड करून घेतल्यानंतर हे असे एकमेकांमध्ये घालायचे बघा. आणि इथे असं चांगला ट्विस्ट करून घ्या. ट्विस्ट हा एकदम चांगला करा. 1 केला तरी चालतो, 2 केले तरी चालतात. 2 केलात तर जरा फिक्स बसेल. ओके. आणि पहिला ना हे सेट करून घ्यायचं असं नीट. हे बघा, हे 4ही पहिला नीट असं सेट करून घ्यायचे, जसे आपण पानांना केलेले ना तसे. आता हे झालेत ना असे. आता काय करायचं बघा, हे बाजूचे जे 2 आहेत ना, ह्यातला हा जो आहे पाईप बाजूचा, हा 1 बोटाचं अंतर घेऊन, म्हणजे 1/2 इंचाचं अंतर घेऊन, हा बघा, हा असा ट्विस्ट करायचा इथे, थोडासा असा आडवा केला. ओके. आणि लगेचच हा करून घ्या, म्हणजे समान अंतर येईल. हे दोन्ही असे केले, ह्याचा शेप बघा असा दिसतोय. आता हे जे पाईप्स आहेत ना, हे पहिला असे फोल्ड करून घेऊया सगळेच एकदा. आता हा पाईप ना, हे ट्विस्ट केलेला आहे, यात असा हा पाईप टाकणार. हा पाईप टाकला की एक जी दांडी आहे ना, ती ह्या पाईपला ही बघा अशी गुंडाळून पुन्हा पुढे घ्यायची. झालं. तर ही एक साइड झाली. आता सेम या साइडने करायचं. एक दांडी घालायची आणि गुंडाळून अशी पुढे घ्यायची. तर हे आपली एक साइड झालेली आहे. आता पुन्हा थोडासा त्याला खाली घ्यायचं. हे बघा, आता पुन्हा हे दोन्ही असे खाली घ्या. हे असे पुन्हा खाली घ्या, नीट व्यवस्थित करा. त्यानंतर पुन्हा ह्याला असं आहे बघा, 1 बोटाच्या अंतरावर ट्विस्ट करायचं, एक दांडी घालायची, त्यानंतर असा बरोबर ट्विस्ट करून ह्याला खाली घ्यायचा आणि पुन्हा ही खाली करून ठेवायची. हे बघा, याच्या बरोबर साइडने सेम या साइडने 1 बोटाच्या अंतरावर ह्याला ट्विस्ट करायचा, इथे ही टाकायची आणि ही साइडची आहे ती त्याला ट्विस्ट करायची आणि इथे घ्यायची. आता हे सगळे जे आहेत ना, हे असे एकत्र करून घ्यायचे. गॅप दिसता कामा नये असे एकत्र करायचे. पहिला तर गॅप दिसतो, नंतर आपण ऍडजस्ट करायचे ह्याला. ओके. हे असे एकत्र करून
इथे हात पकडा. इथे एकत्र झाल्यावर जिकडे पाईप क्लीनर असे कमी आहेत असं दिसत आहेत ना तुम्हाला, इथे असे एकत्र करायचे आणि जो मोठा कुठला असेल पाईप तो घ्यायचा आणि असं आहे बघा इथे गुंडाळून घ्यायचा आहे. तुम्ही एक पाईप गुंडाळू शकतात, अजून जर असतील तर ते पण असे गुंडाळून टाकू शकता. तर ही पाकळी झालेली आहे. ह्या पाकळीमध्ये जास्त गॅप दिसत नाही आणि जरी दिसत असेल ना तरी असं ऍडजस्ट करून इथे हे बघा हाईड करून आणि गॅप दिसत असेल तर असं हाईड करून घ्यायचा. आता हे एकदमच बारीक आहेत ना, 6 mm चे आहेत काय बहुतेक हे, तर मग इथे थोडा गॅप दिसतो, पण जर तुम्ही असे जाडवाले घेतलात ना 8 mm चे तर ते चांगले येतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो 8 mm चे घ्या जास्वंदीच्या फुलासाठी किंवा कोणत्याही फुलासाठी, चांगल्यातलेच घ्या. ओके. तर असे आम्ही इथे पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. जास्वंदीच्या फुलासाठी आपल्याला टोटल 5 पाकळ्या लागतील. तर इथे मी 5ही पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या जोडून घेऊया. ओके. आता पाकळ्या जोडायच्या आधी मध्ये ना आता जास्वंदीच्या फुलाला असे जे तुरे असतात ते लावायचे असतात. ते पोलनने बनवतात. पण माझ्याकडे तर सध्या ते नाहीये. त्यामुळे मी इकडे येलो कलरचा जो माझ्याकडे अवेलेबल होता तो कलर घेतला. यात पण हळदी कलर जो असतो ना तो कलर घ्यायचा. म्हणजे आपण जो चाफ्याच्या फुलांसाठी वापरतो ना तो कलर शक्यतो घ्या. माझ्याकडे तो पण कलर नव्हता म्हणून मग मी हा घेतला. एक लायटर घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक थोडेसे असे तुकडे काढून घ्यायचे त्याचे आणि हे बघा पाटून त्याला असं लायटर, आता माझ्याकडे लायटर पण अवेलेबल नव्हतं इथे त्यामुळे मी माचीसने करते. जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याने करा. मेणबत्ती असेल तर मेणबत्तीवर जळवा. तर असे मी इथे ना आतमध्ये लावण्यासाठी तयार करून घेतले आहेत. तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे ते तुम्ही लावू शकता. आता ह्याची पूर्ण तारच दिसते. हे 8 mm चे घेतले असते तर ही अशी तार दिसत नाही. क्वालिटी ह्याची एवढी खास नव्हती त्यामुळे ह्याची पूर्ण तार दिसते. ओके. तर आता आपण फुलं जोडायला घेऊया. एक पाकळी घेते, पाकळीला इथे असा ग्ल्यू लावून घेते साईडने. त्यानंतर दुसरी पाकळी इकडे बरोबर अशी जोडायची एकमेकांना अशी. हे बघा. त्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या पाकळीला थोडासा ग्ल्यू लावायचा. त्याची पुढची पाकळी त्याच्याच पुढे अशी जोडायची. स्टॉप कर. त्यानंतर त्याच्या पुढच्या पाकळीला थोडा ग्ल्यू लावायचा. पुढची पाकळी अशी जोडायची. मध्ये पोलन तुम्ही नंतर पण टाकू शकतात. मी इथे पोलन नंतरच टाका. मध्ये हे जे मी आपण तुरे बनवले आहेत ना पोलन म्हणून ते मी नंतरच टाकेन. आता लास्ट पाकळीला लावताना ह्या साईडने पण लावते मी आणि ह्या साईडने पण लावते बघत, म्हणजे दोन्ही पाकळ्यांना मी इथे लावून घेईन. दोन्ही साईडने चिपकेल. ही पाकळी अशी ह्या दोघांच्या मधोमध लावायची. थोडी वर लावते. तर अशा ह्या सगळ्या पाकळ्या एकत्र लावून झाल्या ना की नंतर मग हे आतमध्ये मी इथे असे वरून टाकते. ते बघा तसे इथे मी 3 टाकले आहेत. तुम्हाला जर तुम्हाला जास्त पाहिजे असतील तर तुम्ही जास्त पण टाकू शकतात. तर आणि ह्याला आधी शेप देऊन घ्यायचा नीट असं. ओके. आता हे जे पाटी आहे ना ह्याला तुम्ही इथे पाहिजे तर पाईप क्लीनर पण लावू शकता किंवा तुम्ही टेप पण लावू शकता. हे एक्स्ट्राचं कट करते. हे एक्स्ट्राचं आहे ना मी ह्यालाच असं पहिला गुंडाळून घेते थोडा येते. हे बघा थोडे असे गुंडाळून घ्या एकत्र. आता गुंडाळून घेतल्यानंतर मी इथे खालचे सगळे देठ काढून टाकले आहेत. समजा तुम्हाला डेट हवा असेल तर जसं मी कालच्या फुलाला लावून दाखवलेला तसं तुम्ही इथे एक्स्ट्रा डेट लावू शकतात. हे जेव्हा आपण गुंडाळायच्या आधी हे बघा असा आणि त्यानंतर तुम्ही इथे एक पाईप क्लीनर फिरवू शकता. ओके.
पण मला इथे देठ नकोय, मी इथे पानं लावणार आहे. ओके, त्यामुळे मी हे असंच ठेवेन इथे. आणि थोडासा पाईप क्लीनर जर डार्क ग्रीन असेल ना तरच तुम्ही फिरवून घ्या. डार्क ग्रीन असेल ना तरच हा पाईप क्लीनर हा असा याच्या भोवती फिरवून घ्या. हा एक ट्विस्ट करायचा इथे पहिला आणि त्यानंतर हा पाईप क्लीनर ह्याला असा व्यवस्थित फिरवून घ्यायचा. आता हा पाईप क्लीनर पातळ आहे ना त्यामुळे पूर्ण हाईड होत नाहीये. जाड पाईप क्लीनर घेतला तर छान असं हाईड होईल हे पूल आणि स्पेस पण जास्त भरेल. ओके, आता एवढं झाल्यानंतर पान करायचंय आपल्याला. पान करण्यासाठी पाईप क्लीनर घेते, त्याचे 2 तुकडे करेन मी. एक मोठा पाईप क्लीनर घेईन, 2 तुकडे आत टाकेन असे. पान तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता. ही मी एकदम इझी मेथड दाखवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून दुसरी मेथड दाखवेन. आता माझ्याकडे पाईप क्लीनरचा स्टॉक थोडा कमी होता, त्यामुळे मी इथे तुम्हाला छोटं पान दाखवलं आहे. जर तुम्हाला मोठं हवं असेल तर तुम्ही मोठं पण करू शकता आणि तुम्ही 2 पानं पण बनवू शकता. ओके, तर हे सेम जसं आपण काल पाकळी केलेली तसं हे पान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पान आपण फुलाला लावून घेऊया. मी पुन्हा सांगते, तुम्हाला जर 2 पानं हवी असतील तर 2 करू शकता आणि फुलाच्या मनाने हे पान थोडं छोटं आहे, तुम्ही मोठं पण करू शकता. तर आता सगळ्यात पहिला इथे पान लावण्यासाठी आपल्याला हे पान चिकटवून घ्यावं लागणार आहे. तर मग मी इथे असं बरोबर ह्या साईडला पान चिकटवून घेईल. मग त्यासाठी मी थोडा इथे ग्ल्यू लावून घेते पानाला. ग्ल्यू गनने लावू शकतात किंवा तुम्ही साधा ग्ल्यू असेल तो पण लावू शकता. तर इथे माझ्याकडे गन होती त्यामुळे मी इथे ग्ल्यू गनच यूज करून पान लावून घेते आणि इथे मी असं तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पान जॉईंट करून घेतलेला आहे. आणि जो हा खालचा जो देठ असेल ना तो तुम्ही कट पण करून टाकू शकतात किंवा हा जो उरलेला देठ आहे ना हा खाली ह्या पद्धतीने आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना त्या पद्धतीने तुम्ही इथे फिरवून पण घेऊ शकतात. जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही करून घेऊ शकता. तर आता हा आपला जास्वंदीच्या फुलाचा फायनल लुक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे फूल तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्याकडून अजून कोणकोणते टॉपिक तुम्हाला शिकायला आवडतील हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. ओके, बाय बाय.